नमस्कार, स्वागत आहे आपलं समाज या नव्या कोरियन युट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आजपासून आपण आपल्या समाज चॅनलची एका वेगळ्या विषयावरच्या चर्चेने सुरुवात करत आहोत. आज आपल्यासोबत गप्पा मारायला आलेल्या आहेत मेधा पुरकर. नमस्कार. त्या स्वतः MA सोशिओलॉजी आहेत. यासोबतच फ्रेंच विषयामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. त्या नॅशनल स्विमर देखील आहेत आणि विशेष म्हणजे त्या मैत्र नावाने एक संस्था चालवतात आणि ही संस्था विविध स्तरातील महिलांच्या प्रश्नांविषयी काम करते. तर ही संस्था नेमकी काय आहे, त्याचं काम नेमकं कशा स्वरूपाचं चालतं आणि या मागची नेमकी संकल्पना काय आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मेधाताई, स्वागत आहे तुझं. थँक्यू. वा, कसं वाटतंय तुला? मस्त. आता तुझा परिचय झालाच आहे, तर आम्हाला ही मैत्र ही जी संकल्पना आहे, तुझी संस्था आहे, ती त्याच्या मागची नेमकी संकल्पना काय आहे आणि ही संस्था सुरू करावीशी का वाटलं हे तू आम्हाला सांग. ओके. मैत्र ही संस्था गेली 8 वर्ष काम करते. संकल्पना त्याची अशी आहे की मध्यमवर्गीय मध्यमवयीन बायकांसाठी काहीतरी करूया असं डोक्यात होतं. ते मुळात का होतं, कारण असं लक्षात आलं, मी तुला म्हटलं तसं MA सोशिओलॉजी शिकले मी सोशल वर्कर म्हणून पण काम करत होते. काही वस्ती विभागामध्ये जात होते. तेव्हा हे जाणवलं होतं की वस्ती विभागातल्या बायकांसाठी महिला सक्षमीकरणाच्या बऱ्याच योजना अनेक NGOs कडनं, स्वयंसेवी संस्थांकडनं आणि सरकारकडनं सुद्धा राबवल्या जातात. त्यांनी खूप प्रश्न सुटतात असं नाही, पण निदान त्यांचे प्रश्न काय आहेत हे सुद्धा कळतं आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी काम केलं जातं. पण मध्यम वर्गातल्या माझ्यासारख्या वयातल्या माझ्या मैत्रिणी यांनाही अनेक प्रश्न आहेत. असतात बायकांना प्रश्न असतात, म्हणजे कोणाला नसतात. खरं सांगायचं तर प्रश्न कोणाला नसतात. पण सरकारकडनं आणि कुठल्याच NGOs कडनं त्याच्यासाठी काही प्रयत्न केले जात नाहीत, कारण दिसतं मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातल्या बायका आहेत. त्यांना काय असणार आहे प्रश्न. पण प्रश्न असे काही खूप गुंतागुंतीचे किंवा जीवन मरणाचा प्रश्न आहे असं नाहीये. जटिल प्रश्न वगैरे असतात म्हटलं तर जटिल असतात, कारण रोजच्या आयुष्याशी निगडीत असतात. छोट्या छोट्या प्रश्नांना एक खूप मोठं एकत्र करून प्रॉब्लेम तयार झालेले असतात आयुष्यामध्ये आणि ते कसं तो गुंता सोडवायचा हे काही कळत नसतं. म्हटलं तर हाताशी अनेक गोष्टी असतात, सुखसोयी असतात, शिक्षण असतं, थोडाफार नोकरी करत असणं असेल तर बाहेरच्या जगाचा अनुभव असतो. पण तरी सुद्धा असं होऊन जातं की एका वयाच्या टप्प्यावरती वाटायला लागतं की माझ्याकडे काहीच नाहीये, आय एम गुड फॉर नथिंग. असं मलाही जाणवत होतं माझ्या आयुष्यात आणि आजूबाजूला बघताना माझ्या मैत्रिणींशी बोलताना हे जाणवत होतं. आणि हे जाणवलं होतं की इथे काम करण्याची गरज आहे. कारण बघायला गेलं तर कुठल्याही समाजाचा मध्यम वर्ग हा एक खूप मोठा भाग असतो आणि मध्यम वर्ग त्यांच्या मूल्यांसाठी खूप बांधीलही असतो. जर मध्यम वर्गाचं काम त्यांचं आयुष्य जर का त्या मानाने सुरळीत असेल तर पूर्ण समाजाचं आयुष्य आणि समाजाची चालू राहणं सुद्धा बऱ्यापैकी सुकर होऊ शकतं. आणि त्या मध्यम वर्गातला एक महत्वाचा भाग म्हणजे बायका. कारण कुटुंब व्यवस्था जी आहे, मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था, ती बघायला गेलं तर आपल्या समाजाचा पाया आहे. आणि कुटुंबाचा पाया म्हण किंवा कुटुंबाचा कणा म्हण ही त्या घरातली बाई आहे. ती बाई जर का स्वस्थ असेल, ती बाई जर का सक्षम असेल, ती बाई जर का विवेकी असेल, ती बाई जर का अवेअर असेल अनेक गोष्टींबाबत, तर ती तिच्या स्वतःबरोबर आपल्या घरातल्या सगळ्यांना सुद्धा तसंच करते. कारण तसं होतच ना, मुलांशी ते बोललं जातं, नवऱ्याशी ते बोललं जातं, घरामध्ये आपोआपच त्या गोष्टींबद्दल चर्चा घडते, बदल घडतात. म्हणजे जर का आपल्याला समाज बदलायचा असेल तर असं समाज एका रात्रीत बदलणार नाही. त्याच्यासाठी थोडे प्रयत्न सगळ्यांनीच करायला लागले. तर माझ्याकडनं काय करता येईल असा विचार करून मी म्हटलं ह्या वर्गासाठी जे माझेच मित्र मैत्रिणी आहेत आणि मी पण आहे त्याच्यात, तर आपल्यासाठीच काहीतरी सुरू करूया. म्हणून मैत्र ही संस्था सुरू झाली 2016 फेब्रुवारी.
आणि त्याची संकल्पना अशी होती की महिन्यात एकदा भेटायचं, कारण स्वतःवर काम करायचंय, आयुष्य समृद्ध करायचंय, आपल्याला स्वतःला सक्षम करायचंय. तर काय काय करता येऊ शकतं, स्वतःच्या हातात असणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत त्याच्याबद्दल आधी आपण जाणीव निर्माण करूया आणि त्या हातातल्या गोष्टींवरती काम कसं करता येईल त्याच्याबद्दल काहीतरी चांगल्या कोणाकडनं तरी जर का माहिती मिळाली, चॅनलाइज करता आली आपली प्रोसेस आणि आपले विचार, कसं करूया. म्हणून महिन्यातनं एकदा भेटूया. मग एकदा भेटून आपण असं सेशन काहीतरी ठेवूया की ज्याच्यात काहीतरी टेकअवे असेल, स्वतःला माणूस म्हणून घडवायला मदत करता येईल. स्वतःवर प्रेम करा म्हणतात, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये मोठे लेख येत असतात, पण म्हणजे नक्की काय करायचं हे खूप वेळा कळत नाही. म्हणून त्याच्याविषयीचं काही सेशन ठेवता आलं तर असा विचार करून सुरू केलं. माझी आत्या अनुराधा कुकनूर तिच्या बरोबर बोलत होते सतत, काय करता येईल, कसं करता येईल. ती म्हणली मी आहे तुझ्या बरोबर. तसं घरातल्या एका माणसाचा एक असतो अगदीच. त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं. म्हणजे ते सुरू केलं तर एवढंच असं थोडा कारवा बनता आलाय असं. आता तू साधारण संकल्पना सांगितलीस, त्या संकल्पनेमध्ये 2-3 गोष्टी आल्या. एक तर महिलांना अनेकदा कळतच नाही की नेमकं करायचं काय आहे, आणि त्यांचं बऱ्याचदा असं असतं की फॅमिली, नवरा, मुलं आणि आपलं दैनंदिन घर सांभाळणं आणि नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या महिला असतात, तर त्याच्यामध्ये ऍडिशनली त्या प्रश्नांची आणखीन तो एक समावेश होतो. तर हे सगळं करत असताना तू जेव्हा म्हणलीस की माझा पण स्वानुभव होता आणि काही मैत्रिणींचा पण अनुभव होता, तर साधारणपणाने काय नेमके तुमच्या चर्चांमधून प्रश्न असे समोर आले होते की त्या विषयावर पर्टिक्युलरली काम करावं असं वाटतं? ओके. साधारणपणे वयाच्या 35च्या पुढे 40च्या आसपास असं होतं की शरीरामध्ये अनेक बदल घडत असतात बाईच्या. त्याच्यामुळे जो काही हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यावर मानसिकतेवरती पण परिणाम होतो. दुसरं असं होतं की साधारणपणे त्या वयामध्ये मुलं इंडिपेंडेंट झालेली असतात. खूप असं नाही, पण आपापली कामं आपापलं करणं, शाळेमध्ये बराचसा वेळ त्यांचा लागलेला असतो. आणि मुलांसाठी ज्या 24/7 करायच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या असल्या तरी सुद्धा आई म्हणून पण त्याच्यात एक सेटलमेंट आलेली असते, वेळ मिळायला लागलेला असतो. थोडंसं असं झालेलं असतं मुलांसाठी म्हणून स्वतःला सगळ्यालाच प्रायोरिटी लिस्ट वरती खाली ठेवलेलं असतं. त्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडी काय आहेत ही याच्याकडे लक्ष दिलेलं असतं. जरी नोकरी करत असलो, बाहेरच्या जगाशी संपर्क असला तरी सुद्धा त्या राहाट गाडग्यात अडकलं गेलेलं असतं. तर ह्या सगळ्यामध्ये ना स्वतःला विसरायला हवं. हा पहिला मोठा स्वशोधन, आपल्यातला स्वशोधन म्हणजे मुळात स्वतःला विसरूनच जायला होतं की स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत हे सुद्धा पटकन सांगता येत नाही. हा एक मोठा असं काहीच उरत नाही त्या सगळ्या याच्यामध्ये. एक तसं होतं. दुसरं असं होतं की असं वाटायला लागतं ह्या वयाच्या टप्प्यावरती की मला नवीन जनरेशनच्या मानाने अपडेटेड राहता यायला नसतं, काही समजत नसतात गोष्टी. अजून म्हातारा पण झालेलं नसतं की सगळ्यापासून मुक्त व्हावं. अनेकदा घरातले पण व्यक्ती असं म्हणतात तुला काही कळत नाही. मुलं जशी मोठी होतात तसं म्हणायला लागतं आई तुला नाही कळत. कुठेतरी नवऱ्याच्याकडनं पण हा येत असतो बऱ्याच वेळेला की तुला त्यातलं काही कळत नाही. मग असं कळत नाही असं खूप वर्ष ऐकलं की खरंच वाटायला लागतं की आपल्याला काहीच कळत नाही. मानसिकतेवरचा परिणाम. आणि त्यातनं मुख्य येणारा मोठा प्रश्न म्हणजे कॉन्फिडन्स नाही. आणि जिथे आत्मविश्वास नाही तिथून सगळ्याचीच सुरुवात होते ना. म्हणजे मानसिकतेचा विचार करायला गेला तर आत्मविश्वास ही पहिली पाहिजे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण काहीही करू शकतो. पण तोच कुठेतरी जर का खच्चीकरण झालं असेल डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या स्वतःकडनं देखील, तर त्याच्यावर काम करायला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे या वयातल्या बायकांना खूप वेळा असं पण होतं की आता मला काहीतरी करायचं, पण काय करायचं हे कळत नाही, कसं करायचंय हे कळत नाही, माझ्याकडल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याचा वापर मी काहीतरी चांगलं करण्यासाठी करू शकतो याच्याबद्दलची पण क्लॅरिटी नसते. त्यामुळे तो सगळ्याच तिथे थोडासा गोंधळण्याचा भाव असतो. आणि म्हणजे हे म्हटलं तर छोटे छोटे प्रश्न आहेत, पण एका बाईकडे एवढी ताकद आहे ना, तिला तिच्या ताकदीची जाणीव करून दिली तर इतक्या चांगल्या गोष्टी घडू शकतात. आणि विचार कर, प्रत्येक घरातल्या बाईला असं तिच्या ताकदीची जर का जाणीव झाली, क्षमता समजल्या स्वतःच्या, तर ती बाई
किती काय काय करू शकेल. आणि आपल्या समाजाचा 50% भाग हा बायकांचा आहे. कुठलाही समाज बघायला गेला अशा 50% बायकांमधल्या 10% बायका जरी सुद्धा स्वतःच्या क्षमतांबद्दल जाणीव झाली त्यांना, तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतात. मला एक सांग, अनेक स्त्रीवादी संघटना काम करतात, चळवळी आहेत, पण त्यांच्या कामाची पद्धत पारंपरिक असल्याचं आपण बघतो की खूप पूर्वीपासून म्हणजे स्त्री मुक्तीच्या त्यांच्या ज्या काही फेमिनिझमच्या संकल्पना आहेत पूर्वापार, त्याप्रमाणे त्यांचं काम आजही चालतं. मैत्रचं वेगळेपण नेमकं त्याच्यामध्ये काय? मैत्र ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये कोणीच कुठलंच सेशन हे स्त्री मुक्तीची गरज असणारी नाहीये. स्त्री मुक्त झाली पाहिजे असं म्हणणारी नाहीये. उलट स्वतःवरती काम करा, स्वतः मधले प्लस मायनस जे आहेत ते शोधा, स्वची जाणीव करा आणि त्याचा उपयोग आपल्या आजूबाजूच्या चांगल्यासाठी कसा करता येईल हे बघा. हा विचार सतत मांडला जातो. आणि म्हणूनच मैत्रचं जे दुसरं ऑब्जेक्टिव्ह आहे की सगळ्या मैत्र मेंबर्स एकत्र येऊन आम्ही आमची जी मेंबरशिप फी म्हणून जी काही नॉमिनल आहे त्या फंड्स मधनं आम्ही समाजोपयोगी इतर अनेक उपक्रम राबवतो. तर तिथे कुठेतरी ही व्यक्ती ते समष्टी पर्यंतचा नेण्याचा प्रवास मैत्रचा आहे की फक्त स्वतःवर काम करू नका, स्वतःवरती काम करता करता, स्वतःला समजून घेता घेता, स्वतःला सक्षम करता करता आपण इतरांच्या कसे मदतीला येऊ हेही बघा. मला वाटतं इथे तो फरक आहे. एक आहे तू स्वतः स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे तुझ्यामध्ये ते स्पिरिट आहे, तो एक हे आहे, कदाचित तोच डिलिव्हर होत असावा अन्य महिलांकडे असेल. मी सुद्धा ते स्पिरिट घेऊन पुढे काम करायचं. मैत्राचे जे सेशन्स होतात दर महिन्याला तुम्ही भेटता, साधारण आता किती ग्रुप आहेत? 8 ग्रुप. म्हणजे 8 बायकांचे आहेत. आणि मला सांगायला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय की गेले 3 वर्ष एक पुरुषांचा मैत्र गट पण चालू. अरे म्हणजे फक्त महिलांसाठी नाही, तुम्ही काम करता. नक्कीच आहे. कारण हे करता करता साधारणतः 1-2 वर्षातच लक्षात आलं की मैत्रमध्ये जे सगळे विषय घेतले जातात ते फक्त बाई म्हणून नाही. म्हणजे मला स्वतःला असं कायम वाटतं 80 दशलक्ष योनींमधून प्रवास करून आपण मनुष्य योनीत येतो. त्या मनुष्य योनीत आल्यानंतर पहिल्यांदा आपण माणूस होतो, मग बाई असणं इट्स अन ऍडिशनल क्वालिफिकेशन. त्यामुळे आपल्या स्वतःवर काम करायचंय तर बाई म्हणून नाही काम करायचंय, माणूस म्हणून काम करायचं. तर माणूस म्हणून काम करताना आपोआपच बाई म्हणून, एक स्त्री म्हणून आपण विकास पावणारच आहोत. पण मुख्य माणूस म्हणून काम करायचंय स्वतः. मग ते करताना लक्षात आलं की अरे पुरुष ही माणसंच आहेत आधी आणि त्यांनाही या सगळ्याची गरज आहेच आहे, दिसतीच आहे. पुरुषांसाठी सुद्धा मैत्री सुरू. स्त्रीवादी चळवळीचा हा एक अँगल आहे मैत्राचा. आणि जी चळवळ तू सुरू केलीस त्याच्यात पुरुषांचा विचार होतोय हे ऐकून बरोबर. दुसरं म्हणजे एक बाई सक्षम झाली की तिला हँडल करायला एक पुरुष पण सक्षम व्हावा लागतो. खरंय त्यामुळे त्यालाही सक्षम करायचंय आपल्याला सोबत. बरोबर. तर हे जे तुमचे सेशन्स होतात दर महिन्याला, त्या सेशन्स मध्ये नेमके काय विषय तुम्ही म्हणजे चर्चेला आणता, किंवा कोणी तज्ञ व्यक्ती येतो, ती माहिती त्या तज्ञ व्यक्तीकडून जाणून घेतली जाते, त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर नेमकं काय स्वरूप असतं? बरोबर, तू म्हणलास तसंच. महिन्यात एकदा जे भेटलं जातं त्या सेशन एक ठरलेला विषय घेऊन केलं जातं. त्या विषयामध्ये काम करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बोलवलं जातं. त्या व्यक्तीकडनं काही मुद्दे मांडले जातात, स्पष्टीकरण दिलं जातं, काय कामाची गरज आहे, आपल्या स्वतः कसं काम करायला आवश्यक आहे हे सांगितलं जातं. प्रश्नोत्तर होतात, एक चर्चा होते, शेअरिंगही होतं. आणि असे कुठले विषय नाहीयेत विचार. म्हणजे सायबर सिक्युरिटी या अगदी आत्ताच्या ज्वलंत विषयापासनं ते हँडलिंग इमोशन्स इथपर्यंत, त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस पासून ते अगदी स्पिरिच्युअलिटी ची ओळख इथपर्यंत असे माणूस म्हणून लागणारे सर्व विषय मैत्रीमध्ये घेतले जातात. ते पण जरा थोडक्यात सांग ना, काय म्हणजे नवविधा भक्तीवर मी काही सुरू नाही केलेलं. माझे एक स्नेही आहे श्रीराम, जे पुरुष मैत्राचं काम त्यांच्यामुळे सुरू झालं. पुरुष मैत्र सगळं ते बघतात.
तर मैत्रामध्ये मी एक लिस्निंग स्किल्स वरती मी एक स्वतः सेशन घेते, कारण ओव्हर द पिरियड परत हे माझ्या लक्षात आलं की कम्युनिकेशन स्किल्स वरती सेशन्स होतात, पण त्यातला जो बेसिक मुद्दा आहे, परत एक पहिली जी पाहिली आहे ती आहे लिस्निंग स्किल्स. ऐकणं जमलं पाहिजे तर चांगला संवाद साधता येईल, आणि तीच शिकवण्याची गरज आहे. ती शिकता येते, अंगीकारून आत्मसात करून वापरता येते. म्हणून मी त्याचं सेशन मैत्रमध्ये घेते. तर श्रीरामनी मला हा एक वेगळा विषय माझ्यासमोर मांडला की लिस्निंग स्किल्स ठीक आहे, पण आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये नवविधा भक्ती हा सुद्धा एक विषय आहे, ज्याच्यामध्ये श्रवण भक्ती हा त्या भक्तीमधला एक प्रकार आहे. तर तू त्याच्यावरती व्याख्यान दे. आनंदाश्रम म्हणून जी वास्तू आहे नुमतीच्या शेजारची, हा तिथे आता दासनवमीचा उत्सव चालू आहे. रोज संध्याकाळी तिथे वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यान असतात, म्हणून त्यांनी माझं नाव तिथे सुचवलं. म्हणून त्या निमित्ताने मी अभ्यास केला, नाहीतर माझा भक्ती मार्गाशी खरंच काही संबंध फारसा नव्हता. हा, मला मजा आली. वेगळा विषय आपण श्रवण भक्तीचा मुद्दा मांडलायस, मी थोडस त्याला वेगळ्या ट्रॅकवर घेतो. हल्ली प्रत्येकाला खूप बोलायचंय, खूप मांडायचंय. अनेकदा विशेषतः आता मध्यमवर्गीय महिलांच्या संदर्भात काम करताय, तर त्याच्यामध्ये अनेकदा असं होतं की महिलांना पण खूप मांडायचं असतं, बोलायचं असतं, पण ऐकणारं कोणी नाही. कारण हल्ली काय झालं, ऐकणारे खूप कमी झाले. त्यामुळे त्या ऐकण्यासाठी नेमकं तुमच्याकडे कान आहे असं आम्ही ऐकलंय. तुम्ही कान देता. तुम्ही कान देता म्हणजे काय देता? प्रश्न चांगला आहे. मला उत्तर अगदी एलॅबोरेट करून सांगायला आवडेल. तू जसं म्हणलास तसं खूप बोलायचं असतं, मोकळं व्हायचं असतं. खूप वेळेला असं होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या डोक्यामध्ये घर करून बसलेल्या असतात, आणि इट वर्क्स एज अ स्लो पॉइझन. म्हटलं तर छोट्या असतात, पण डोक्यामध्ये एकावर एक कुठं चढत जाऊन त्यांनी खूप जागा व्यापलेली असते, आणि मग सुचत नाही, सुचेन असं होतं. आणि अशा वेळेला ना कोणीतरी माझं ऐकून घे. मला सल्ले देऊ नका, मला काउन्सिलिंगची गरज नाहीये, पण मला बोलायचंय, खूप बोलायचंय आणि मोकळं व्हायचंय, एवढीच अपेक्षा असते. ज्या माणसाबद्दल साचलेलं असतं तो जवळचा माणूस असेल खूप जास्त, तर त्याच्याशी बोलता येत नाही, त्रासही होतो, ते नातं तुटेल असं एक भीती असते. इतरांशी कोणाशी बोलायला जावं तर वाटतं गॉसिपिंग होईल, इकडचं तिकडे काय गोष्टींसारखं काहीतरी भलतच पोचेल म्हणून. आणि असंही एक भीती असते की मी जज केली जाईल, मी असा विचार करते. या सगळ्यात मुक्त मोकळं व्हावं म्हणून मी किंवा आत्या किंवा मेनली मी आणि आत्या यांच्यापैकी, कारण मी सगळ्या ग्रुपवर जाते, सगळ्यांचा माझ्याबरोबर कनेक्ट आहे. सो मैत्र मेंबर्स पैकी कोणाला असं बोलून मोकळं व्हायचं असेल तर त्या माझ्याशी संपर्क साधतात. एकमेकींच्या सोयीने आम्ही प्रत्यक्ष भेटतो, नाही तर फोनवर बोलतो. म्हणजे त्या बोलतात, मी ऐकते. कान देणं हा मैत्रचा अजून एक उद्दिष्ट आहे. कान देतो म्हणजे काय करतो, तर मी मैत्राच्या बहुतेक सगळ्या मेंबर्सशी कनेक्टेड आहे, कारण मी प्रत्येक मैत्राच्या मीटिंगला जाते. सो त्या मला ओळखतात, त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटतो. असंच आत्या पण बऱ्याच जणांना माहिती. सो मैत्र मेंबर्स पैकी कोणाला काही छोट्या छोट्या गोष्टीचे त्रास देत असतात, डोक्यामध्ये साठलेले असतात, त्यांनी खूप ब्लॉकेजेस येतात, मेंटल ब्लॉकेजेस, अशा गोष्टी ज्या कुठेच बोलता येत नाही, अशा गोष्टी की ज्याच्यामुळे आपण जज केले जाऊ अशी भीती वाटते, अशा छोट्या छोट्या गोष्टी की ज्या बोलल्या तर गॉसिप होईल असंही एक वाटतं. तर पण बोलायला तर हवं असतं, कोणीतरी ऐकून घ्या, मला सल्ले देऊ नका, फक्त मला माझं ऐकून घ्या. विचार करायचा असतो, मोकळं व्हायचं असतं. म्हणून मग मैत्रकडनं अशा पद्धतीने कान देण्याचं काम मी करते. जेव्हा कुठल्या मेंबरला असं काही बोलायचं असेल तर त्या फोन करतात, वेळ ठरवतात, जमलं तर प्रत्यक्ष भेटतो, नाही तर फोनवरती मी ऐकते, त्या बोलतात, मोकळ्या होतात. मोकळं झाल्यावरती त्यांनाच खूप छान वाटतं, कारण डोक्यात साठलेल्या गोष्टी वाहून गेलेल्या असतात. मग ते जे मोकळं होणं असतं त्यातून त्यांनाच अनेक उपाय दिसायला लागतात. परत छान हास्य येतं चेहऱ्यावरती, आणि ते मला खूप समाधान देणार असतं. असं मैत्रकडनं काम करतं. थोडक्यात तुम्ही फक्त कानच नाही तर खांदा सुद्धा देता, जेणेकरून तुमच्या खांद्यावर कोणीतरी डोकं ठेवून आपले अश्रू समजा कोणाला हे करायचे असतील, मोकळं व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा ती जागा तुमच्याकडे आहे. हो. आता मैत्रचा हा 2016 पासूनचा सगळा प्रवास आहे. तर हे काम वाढत गेलं. आता 8 आणि पुरुषांचा 1 असे 9
गट वेगवेगळ्या पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत. आता पुरुषांच्या बाबतीत एवढा वेळ आपण महिलांविषयी चर्चा केली, तर पुरुषांच्या बाबतीमध्ये नेमके काय प्रश्न होते आणि पुरुषांच्या समस्या नेमक्या काय? स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही गटांमध्ये ज्यावेळेस तू चर्चा करतेस, लोकांशी संवाद साधतेस, बोलतेस, त्यावेळेस तुला नेमकं ह्याच्यातले वेगळे प्रश्न काय वाटतात आणि त्यांचे कॉमन प्रश्न देखील काय वाटतात? कॉमन प्रश्न असे की परत एकदा पुरुषांच्या बाबतीतही असं होतं की वयाच्या एका टप्प्यावरती सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पार पाडता पाडता स्वतःला विसरून गेलेल्या असतात. जशी स्त्री विसरते तसंच पुरुषही विसरतो करिअरच्या नादात, फॅमिलीचं सगळं करण्याच्या नादात. सो परत एकदा त्या स्वच्या जाणीवेबद्दल जागरूक होणं हे दोन्हीकडे जे समस्या नाही म्हणता येणार, पण दोन्हीकडे दिसलेलं कॉमन गोष्ट आहे की ते छान वाटतं की अरे आपण आपल्या स्वतःवरती काम करायला थोडा वेळ बाजूला काढू शकतोय आणि स्वतःवरती काम करायला एक दिशा मिळते. परत एकदा समस्या नाही, पण छोटे छोटे प्रश्न म्हणता येतील असे आहेत. पुरुषांच्या बाबतीत दुसरा एक छोटा प्रश्न असतो की ज्या क्षेत्रामध्ये पुरुष काम करत असतात ते आणि काही टेक्निकल गोष्टी ज्या असतात त्याच्या बाबतीत पुरुषांना बहुतेक सगळी माहिती असते, माहिती काढतात, त्यांच्या बोलण्याचे विषय देखील तेच असतात मोस्ट ऑफ द टाइम्स बहुतेक पुरुषांचे एकत्र जमलं. पण काही गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल भावना, स्वतःच्या भावना ओळखणं आणि त्याच्यावरती काम करणं हे अनेक पुरुषांना ह्याच्याबद्दल जाणीव नसते, जागरूकता नसते. मग मैत्रीच्या सेशन्स मधून अशा काही काही सोप्या गोष्टी कळतात आणि ज्याच्यातनं एक तो परत एकदा एक तो भाव यायला लागतो की अरे माझ्या भावनांना मी पण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या मी जेवढ्या चांगल्या पद्धतीने समजून घेईन तेवढ्या चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेन आणि जेवढ्या मी चांगल्या पद्धतीने भावना माझ्या आणि इतरांच्या हँडल करेन तेवढं आयुष्य सुकर होईल. मग मैत्रचे आणि ह्या सगळ्या सेशन्स मधनं प्रश्नांना डायरेक्ट भिडण्यापेक्षा आयुष्य सुकर, समृद्ध, सक्षम करण्याचे जास्ती प्रयत्न. त्यांचं आयुष्य सुकर किंवा एक असं म्हणूया की मानसिक आरोग्य त्यांचं उत्तम राहावं, मनस्थिती चांगली राहावी या दृष्टीने तुमचे सेशन्स किंवा तज्ञांचं मार्गदर्शन वगैरे या सगळ्या गोष्टी उपयोगाला त्यांच्या येत असतात. ह्या सगळ्या मैत्रच्या ग्रुपचं कधी एकत्रीकरण, त्यांचं एकमेकांशी संवाद बोलणं असं होतं? हो, वर्धापन दिनाचा कार्यक्रम असतो. वर्ष पूर्ण करत असताना सगळ्या मैत्र ग्रुप्सना एकत्र करून तो एक वर्धापन दिनाचा कार्यक्रम होतो. त्यावेळेला सगळ्या ग्रुपचं एकत्र भेटणं होतं. त्या व्यतिरिक्त आतापर्यंत 2-3दाच असं जमलंय, खूप जास्त प्रमाणात जमलं नाहीये ते, पण एक छोटीशी ट्रिप काढली गेली आहे मैत्रची जेव्हा जेव्हा, तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या सगळ्या मेंबर्स एकत्र येऊन ट्रिपला जातात. आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गटामध्ये वेगवेगळं जे भेटतात त्यातनंच खरं म्हणजे त्या सगळ्या गटातल्या मेंबर्स एकमेकांबरोबरचं बॉन्डिंग होतं. त्यामुळे ते गटागटानुसार भेटणं हाच मुख्य जास्ती करून उद्दिष्ट आहे. पण वर्धापन दिनाला सगळे मैत्र गट एकत्र येऊन एक चांगला मोठा कार्यक्रम सगळ्यांसाठी करण्याचा प्रयत्न असतो. आपल्या चर्चेच्या सुरुवातीला तू म्हणाली होतीस की माझ्यासारख्याच मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन महिलांसाठी आपण साधारण काम करतो, पण तू एक उपक्रम घेतला होतास की मेनोपॉजच्या नंतरच्या त्या स्थिती आहेत, मानसिक स्थिती, त्याविषयीच्या त्या वयोगटातल्या महिलांना एकत्र घेऊन सुद्धा तू सेशन्स केलेले होतेस. गटानुसार सेशन्स ठेवलेलं होतं. ते एक फिमेल विजडम वरती 2 सेशन्स मुद्दामच अरेंज केली होती, कारण प्रत्येकदा मेनोपॉजच्या दरम्यान मानसिक स्थिती, शारीरिक स्थिती सगळीच बदललेली असते बायकांच्या बाबतीत. त्याबद्दलची जागरूकता पण, त्याच्याबद्दल खूप भीती बाळगण्याचं कारण नाही, हा पण एक विश्वास आणि ह्याच्याशी आपण ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टीशी डील कसं करायचं याबद्दलचं मार्गदर्शन, असं म्हणून त्या 2 सेशन्सची सिरीज म्हणता येईल असं सगळ्या मैत्र गटांमध्ये केलेली. आता मगाशी तुझ्या बोलण्यामध्ये एक मुद्दा आला होता की आम्ही काही काय म्हणतात त्याला एक सामाजिक दायित्व सुद्धा तुम्ही एक काय म्हणतात त्याला आपण समाजाचं तर त्या उपक्रमांविषयी सुद्धा आम्हाला समाजाचं देणं देण्यासाठी म्हणून आपल्याकडे खूप काही पैसे असावेत असं नसतं. इच्छा जरी असली तरी खूप पुरेशी असते. खूप जणांकडे परत एकदा ती जागरूकताच नसते की आपण समाजाचं देणं लावतो. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमधनं मुळात ती जागरूकता निर्माण करणं.
कसं तर मग वर्धापन दिनाला सगळे मैत्री जेव्हा एकत्र जमतात तेव्हा सगळ्या मेंबर्सना असं आवाहन केलेलं असतं की येताना 1 किलो गहू आणि अर्धा किलो कडधान्य घेऊन या. ते जे सगळं जमा होतं ते पुण्याजवळचे 2 अनाथ वृद्धाश्रम आम्ही बघितले जिथे खरोखर चांगलं काम चालतं आणि त्या अनाथ वृद्धाश्रमांना गरज आहे. अशा 2 अनाथ वृद्धाश्रमांच्या संस्थापकांना संचालकांना मी बोलवतो. स्नेह सावली म्हणून आणि सार्थक वृद्धाश्रम म्हणून त्यांना बोलवतो आणि ते सगळं जे धान्य गोळा केलेलं आहे ते त्यांना देतो. असं धान्यदान करतो. नंतर पुण्यातल्या वापरलेल्या सायकली गोळा करतो. त्याची जी काही डागडुजी असेल तर ती करणं गरजेचं असेल तर तशी करतो. बहुतेक वेळेला सगळे डोनर्स चांगल्या स्थितीतल्या सायकली पण देतात. त्या गोळा करून आम्ही आरग आणि लक्ष्मीवाडी नावाची 2 छोटी गावं आहेत मिरज सांगली जवळ, तिथल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सायकल बँक तयार केली. सो त्या शाळेकडनं त्यांच्या शाळेत येणारी निडी आणि डिझर्विंग मुलं जी आहेत त्यांची लिस्ट केली जाते आणि 15 ऑगस्टच्या आधी आम्ही एक असा सायकल डोनेशन ड्राईव्ह करतो. ती सायकली तिकडे पाठवतो. 15 ऑगस्टला त्या सायकली त्या मुलांना दिल्या जातात. तसंच 26 जानेवारीला घडतं. असं वर्षातनं 2दा हा उपक्रम. त्याच्या व्यतिरिक्त आता 8 वर्ष पूर्ण होताना एक नवीन सामाजिक उपक्रम मैत्रिणी हाती घेतलाय. तो आहे थॅलेसेमिया अवेअरनेस प्रोग्राम. मला त्याच्याबद्दल विचारायचं होतं तुला की तू जनकल्याण रक्तपेढीसोबत करते. कारण मागच्या वर्षभरात मैत्रीच्या वेगवेगळ्या गटांची आम्ही भेट तिथे अरेंज केली जनकल्याण रक्तपेढीमध्ये की रक्तदान झाल्यानंतर त्या सगळ्या रक्ताचं कसं पृथक्करण होतं आणि त्याचा कसा वापर केला जातो त्याच्याबद्दलची काही माहिती नसते. ते सगळं करताना लक्षात आलं तिथल्या लोकांनी सांगितलं की थॅलेसेमिया या रोगासाठी जे छोटी छोटी बालकं येतात त्यांना दर महिन्याला 2दा तरी पिशव्या द्यायला लागतात. कारण ते नैसर्गिकरित्या रक्त तयार करण्याची त्यांच्यामध्ये ती कपॅसिटीच नसते आणि तो सगळा खर्च खूप असतो. म्हणजे पालकांसाठी खूप जास्त टॅक्सिंग असते. मग काय करता येईल तर मी मुळात अवेअरनेस निर्माण करते की आता थॅलेसेमिया रोग होऊ नये म्हणून जे लग्नाळू वयातले लोक आहेत त्यांनाच मुळात अवेअर करणं किंवा त्यांच्या पालकांना अवेअर करणं जेणेकरून अशी थॅलेसेमिया असणारी मुलं जन्मालाच येऊ नये यासाठीचा प्रयत्न करतो. तर कुठेतरी उपयोग होईल याचा म्हणजे बर्डन कमी करायचं म्हणून मग ते अवेअरनेस प्रोग्राम आता मैत्रीकडनं आम्ही राबवणार आहोत आणि त्याच्याच माध्यमातून जनकल्याण रक्तपेढीसाठी म्हणून फंड रेझिंग उपक्रम सुद्धा आता आम्ही सुरू केलाय. ज्यांना कोणाला खूप इच्छा असते काहीतरी करायचं कुठेतरी करायचं पण कोणाला नक्की मदत करायची हे कळत नसतं. मैत्र आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानं असं फंड रेझिंगचंही काम आता आम्ही हाती घेतलंय की जेणेकरून ज्यांना काही थोडेफार पैसे द्यायचे असतील तर त्या फंडला द्या ज्याचा उपयोग थॅलेसेमियाच्या या बालकांसाठी आणि त्या पालकांसाठी. आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे एवढा वेळ आपण तुझं सामाजिक कार्य मैत्र या सगळ्याविषयी बोलू. शेवटच्या टप्प्यात आता तुझ्याविषयी थोडं जाणून घ्यायचंय की तुझा हा जो काही सामाजिक अँगल आहे सगळा तर हा कसा डेव्हलप झालाय त्याच्या मागे काय नेमक्या प्रेरणा होत्या? माझ्या आई बाबांमुळे. त्यांना मी कायमच असं कुठल्या ना कुठल्या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेलं पाहिलंय आणि लहानपणापासून त्याच्यामुळे होतं की हे असंच आपल्याला करायचं यातनं मिळणारं जे समाधान आहे ते मी बघत होते आई बाबांच्या चेहऱ्यावर. त्यामुळे आपल्यालाही असंच करायचं. आई वडील आपले आदर्श असतात त्यामुळे त्यांच्याकडनंच मिळालेलं आहे ते. आणि म्हणजे मला असं कधी कधी वाटतं मी हे असं काही केलं नसतं ना तरच आश्चर्य वाटलं असतं माझं मला. म्हणजे अजिबातच हे काही मोठी गोष्ट नाहीये. हे प्रत्येकानेच आपल्याला जमेल तेवढं देत राहावं आणि त्यातनं मिळणारं जे समाधान आहे ना ते कशातही मोजता येणार नाही. शब्दात तर मांडताच येणार नाही पण बाकी कशात मोजता येणार नाही. प्रत्येकाने आपल्याला जर स्वतःचं आयुष्य समृद्ध करायचं असेल तर स्वतःवर काम करता करता असं देण्याचंही एक वृत्ती नक्की बाळगावी असं मला वाटतं. तुला स्विमिंग भयंकर आवडतं एकदम. तुला लहानपणी एक्झिमाचा त्रास होता त्यानंतर त्याच्यात खंड पडला आणि तू पुन्हा सुरुवात केलीस आणि आता तू नॅशनल चॅम्पियन आहेस आणि एकदा गोल्ड मेडल सुद्धा पटकावलेस. तर मग तो छंद कसा तू पुन्हा कारण तू जसं मगाशी म्हणालीस अनेकदा महिलांना हेच माहित नसतं की आपल्याला करायचं काय तर तू ह्या बाबतीत प्रचंड फोकस्ड आहेस. तर ते कसं तू डेव्हलप केलंस तो अँगल? माझ्या वयाच्या एका टप्प्यावर मी तुला म्हटलं तसं मलाही असं वाटायला लागलं होतं की आय एम गुड फॉर नथिंग. माझ्यात काहीच चांगलं नाही. मग स्वतःवरती काम करायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा समजलं की अरे मला होतं येतं चांगलं आणि
मी एकेकाळी स्विमिंग चॅम्पियन होते आणि ते नक्की मला जमेल म्हणून मी एका छोट्याशा स्पर्धेत भाग घेतला होता आणि पहिल्याच ह्याच्यामध्ये मला मेडल मिळून गेलं. त्याच्यामुळे मला खरं कॉन्फिडन्स आला आणि मग मी आणि परत एकदा की फिजिकल फिटनेसही आपला असला पाहिजे हाही एक महत्वाचा मुद्दा. आणि मग पोहता येतं, पोहणं आपल्याला आवडणारी गोष्ट आहे, ती परत सुरू करूया असं म्हणून मी ती सुरू केली. पण पहिल्या माझे जे कोच सर आहेत ते मागे लागलेच होते माझ्या की चल माझ्या बरोबर मास्टर्स नॅशनल्सला चल. मी 2015 मध्ये अशी पहिल्यांदा मास्टर्स नॅशनल्स करायला खेळायला गेले. मला अजिबातच अपेक्षा नव्हती पण पहिल्याच प्रयत्नामध्ये मला माझ्या सर्व इव्हेंट्स मध्ये मेडल्स मिळाले आणि मग मला खरं म्हणजे माणूस म्हणून पण माझा कॉन्फिडन्स परत मिळाला. असं म्हणतात ना की तुम्हाला जेव्हा विश्वास हवा असतो किंवा तुमच्यावर काम करायचं असतं तेव्हा तुमच्याकडे असलेल्या गोष्टींवरती तुम्ही आधी काम करायला सुरुवात करा. पोहण्याने मला तो विश्वास दिला, तो आधार दिला आणि माझ्यावरती काम करण्याची सुरुवात त्या पोहण्यातनं सुरू झाली परत एकदा. त्यामुळे ते आता माझा म्हणजे इतकं महत्वाचं अंग आहे माझं ते की मी पोहणं सोडलं तर अवघड होऊन जाईल माझ्यासाठी. आणि तुझ्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे तू सिम्बायोसिस मध्ये फ्रेंच भाषा विभागाची विभाग प्रमुख आहेस. तर आणि अनेकदा तू फ्रान्सच्या स्टडी टूर सुद्धा आयोजित करतेस, तर त्याबद्दल थोडं सांग. मी फ्रेंच शिकवते आता गेले 20-24 वर्ष. ते शिकवताना क्लासरूम टीचिंग करताना असं कायम वाटायचं की प्रत्यक्ष ही भाषा वापरण्याची संधी आपल्या स्टुडंट्सना मिळाली पाहिजे त्या त्या देशामध्ये जाऊन. मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा जाऊन आले ते 2011 मध्ये, त्यावेळेलाही ते तिथे जाऊन त्या लोकांशी फ्रेंच मध्ये बोलणं आणि ते नुसती भाषा नाही तर भाषेच्या माध्यमातून ती संस्कृती, ती माणसं समजून घेणं यांनी अनुभव समृद्धता आणि हाच अनुभव आपल्या स्टुडंट्सनाही मिळावा असं एक डोक्यात होतं. 2017ला मुहूर्त लागला आणि पहिल्यांदा मी अशी फ्रान्सला स्टडी टूर घेऊन गेले. माझी स्टडी टूर 14 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांसाठी ओपन असते. भाषा यायलाच पाहिजे असंही नसतं, येत असेल तर उत्तम, शिकत असेल तर छानच, पण यायलाच पाहिजे असंही काही. पण वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तो देश आणि ती माणसं समजून घ्यायची, ती संस्कृती जाणून घ्यायची तर माझ्या बरोबर नक्की या. दर मे महिन्यामध्ये मी असं एक 12-15 जणांना बरोबर घेऊन जाते. फॅमिली स्टे अरेंज करते तिथे, जेणेकरून 2-3 दिवस फॅमिलीमध्ये राहिल्यानंतर त्या माणसांचं खरोखर आयुष्य कसं आहे, काय खातात. फ्रेंच फॅमिलीमध्ये 2-3 दिवसांचा मी स्टे अरेंज करते की समजतं कधी माणूस किंवा एखादी संस्कृती किंवा त्यांच्या घरापासून. त्यामुळे ते खातात काय, पितात काय, कसं वागतात, कसं बोलतात, त्यांचे बेसिक मॅनर्स काय आहेत, ते असे का आहेत, हे सगळं समजून घ्यायचं तर त्यांच्याबरोबर थोडं तरी राहिलं पाहिजे. म्हणून मग ते फॅमिली स्टेज अरेंज करते. आजूबाजूचं सगळं बघितलंही जातं आणि केल्याने देशाटनं हे अक्षरशः. आणि जेव्हा तुम्ही असं इंटरनॅशनल एक्सपोजर घेता त्यावेळेला तर नक्कीच तुम्ही जास्ती समृद्ध तर होताच, ओपन माइंडेड होता, कायम मदतीलाच येतात हे सगळे अनुभव. फ्रेंच मध्ये थँक्यूला काय म्हणतात? merci beaucoup. merci beaucoup. je vous en prie. तर ताई, तू आलीस आमच्याशी या सगळ्या विषयावर गप्पा मारल्यास आणि खूप सारी माहिती सुद्धा दिली. तुझ्या या सगळ्या माहितीमधून अनेक महिला प्रेरित होतील आणि तुझं व्यक्तिमत्व सुद्धा असं प्रेरणा देणारच आहे. त्यामुळे अनेक महिला सुद्धा तुझ्याकडे पाहून नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करतील अशी आशा आहे. मित्रांनो, मैत्रचा हा प्रवास आणि मेधा पुरकर यांच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न केला. महिलांविषयी काम करत असताना केवळ रडायचं नाही तर लढायचं, आणि लढायचं नाही तर आपल्याला घडायचं देखील आहे. अशा पद्धतीचं काम त्यांचं चालतं आणि त्याचा प्रवास आपण सर्वांनी जाणून घेतला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या समाज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आवडलेले व्हिडिओ पुढे फॉरवर्ड करा. पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या समाज चॅनलवर. धन्यवाद.